गोयची फामाद श्री बोडगेश्वर देवाची जात्रा सुरू जाल्या। भाविकांनी एकवट दाखयत देवळाची सजावट केल्या। थळावे आनी भाविक व्हडा संख्येन देवळाक एकठांय जाले। लोकांची उपाट गर्दी ह्या वेळार पळोवपाक मेळ्ळी। पळयात कांय भक्तिमय खीण। श्रीदेव बोडगेश्वर जी आयज जात्रा एक ऐतिहासीक अशी पार्श्वभूमी आशिल्ली, म्हणजे फाटली 91 वर्सां आणि त्याच बरोबर 33वो थाटान जे मनयतात त्या संदर्भात आज देवा कडेन मागपाक सारकें जनतेचे सगळ्यांचे गोंयकारांचे कल्याण कर बरें कर। त्याच बरोबर एक ह्या जात्रेच्या निमतान संपूर्ण गोंय जे आसा ते फुडले 10 दिसां भितर ह्या एका पवित्र अशा स्थळाचेर देव बोडगेश्वरा कडेन वेगवेगळे आपली मागणी मागतात। देव बोडगेश्वर प्रत्येकाच्या घराण्यांत पावता आणि ताची किर्ती संपूर्ण गोंयांत आसा। त्याच बरोबर ह्या निमतान आज देवा कडेन मागतना इतलेंच परत एकदा मागलें की गोंयच्या सगळ्या ज्यांच्या मनात जे इच्छा आसा ते सगळे पूर्ण करचे गोंयचे कल्याण करता। बोडगेश्वर देवस्थान हे सगळ्यात व्हडलो उत्सव म्हणून शकता की पूर्ण गोंयभर एक व्हडलो उत्सव ह्या म्हापशा भितर म्हापशा शहरा भितर जाता। पयले स्वातेन हांव पूर्ण गोंयकारांक म्हापशेकारांक नागरिकांक जे बोडगेश्वराचे बरें मागपी जे आहा सगळ्यांक आमचे तर्फेन सगळ्यांक ह्या उत्सवाचो अजूनय परबीच्या सगळ्यांक कॉंग्रॅच्युलेट करता आनी तेजे आशिर्वाद पूर्ण गोंयभर गोंयकाराचेर ना तेजे बरें मागपी पळय सावंतवाडीच्यान महाराष्ट्राच्यान कर्नाटकच्यान आमचे देशभरचे लोक जे येतात मुद्दम ह्या उत्सवाक भेट घेवपा खातीर तांकांय तेजी आशिर्वाद जावचे ही म्हजें मागणें आसा। दर वर्सा हांव आशिश बरोबर आनी हांगा देव बोडगेश्वर कडेन पांया कडेन चरणी सदां येता आनी तो फक्त म्हापशाचो राखणदार न्हू, तो गोंयचो राखणदार म्हणून हांव खूब मानता। तेजो आशिर्वाद घेवपाक म्हूण आमी येता। तेजो आशिर्वाद सदैव आसचो, म्हणजे लोकांक योग्य तरेची बुद्धी विचार बरे येवचे आनी तेंच्या पांयाचे चरणी आयल्यार खूब बरें दिसता मनाक। न चुकता इतल्या वर्सां पूण म्हाका तेणीच वाट दाखयली हांगा येवपाक आनी कंटिन्युअसली हांव येता आनी सगळ्यांचें बरें जावचें, गोंयचे जनतेचें बरें जावचें। संपूर्ण गोमंतकांक श्री देव बोडगेश्वर जत्रोत्सवाची हार्दिक शुभेच्छा दिता। काल वर्धापन दिन बोडगेश्वराचो जालो। आज जत्रोत्सवाक सुरवात जाली बरोबर 12 दरवर्षी प्रमाणे उत्साहीचे वातावरण आसा आणि हे जत्रोत्सव म्हणजे संपूर्ण देशान जगान हो जत्रोत्सव प्रसिद्ध आसा। फॉरेनर येतात, कर्नाटकाचे लोक येतात, महाराष्ट्राचे लोक येतात आणि गोयचे भाविक लाखो भाविक ह्या 10 दिसांचे दर्शन घेता हांगा आणि प्रत्येकाची मनोभावना लोक हांगा आपली व्यक्त करता आणि त्यांची सगळ्यांची कामां हांगा जाल्लेली आहा। नवसाक पावणारो असो बोडगेश्वर लोक विद्यार्थी वर्ग येता, धंदेवाईक येता, व्यावसायिक येता, सगळे जाण हांगा येवन आपली सेवा अर्पण करता। जी भुरगीं लग्न जाल्लेली आहा ती परगावी गेल्लेली आहा ती सुद्धा ह्या जत्रोत्सवाक येता। बॉम्बेसून, कर्नाटकासून, महाराष्ट्रासून सगळे कडसून लोक येता आणि ह्या देवाचे वैशिष्ट्य म्हणजे हांगा हिंदू, मुसलमान, क्रिस्तांव सगळे भाविक सगळे धर्मीय लोक ह्या बोडगेश्वराच्या पांयाकडे येतात आणि आपली मनोकामना व्यक्त करतात आणि त्यांची कामां देव बोडगेश्वर करून दिता। तशेंच 40-50 वर्सां पूर्वी जेन्ना हांगा लोक जात्रेक येताले तेन्ना वाट सुरू जे आसताले तांकां मार्ग दाखोवपाचें काम बोडगेश्वर करतालो। तशेंच हांगा शेतकार वर्ग जो आसा तेन्ना हांगा कणकेश्वराचें झाड आसलें, बरें पीक जावचें म्हणून ते देवाक 5 केळी अर्पण करताले। त्या पासून आयज जवळ जवळ 91वो जत्रोत्सव चालू आसा आणि धूमधडाक्यान हो जत्रोत्सव साजरो जाता। प्रत्येक जाण भाविक ह्या दर्शनाक येयल्या शिवाय रावना आणि आपली मनोकामना व्यक्त करता। टॅक्सीवाले आसूं, बाकीचे व्यावसायिक आसूं, सगळे जाण हांगा येवन आपली मनोकामना व्यक्त करता आणि त्यांची कामां जाल्लेली आसा। असो चमत्कारी दैवीक शक्ती प्राप्त असलेलो बोडगेश्वर ह्या मोठ्या दिमागान ह्या मंदिरान स्थापन झालेला आसा आणि संपूर्ण जगाचे लक्ष, संपूर्ण देशाचे लक्ष ह्या बोडगेश्वराचें आसता आणि ताका लागून हे सुजलाम सुफलाम हे गोंय जावचें अशी हांव देवा चरणी प्रार्थना करता। गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकर, मनीषा जाधव आनी अरुण नाईक।